नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता इथं मी चिवड्याचा मसाला बनवत आहे। 4 चम्मच जिरे, 5 चम्मच धने, 3 चम्मच बडीशेप ह्याला गरम करून घ्यायचं आहे। आता इथं अर्धा चम्मच काळे मिरे टाकत आहे। फक्त आपणाला गरम करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही। गॅस बंद केलाय मी। आता 2 मिनिटासाठी परतून घेते, नंतर हे मसाले दाखवते। ह्याच्यात टाकायचे मसाले: हळद, लाल मिरची, काळा नमक, लिंबूचं सत्व अर्धे चम्मचहून कमी घेतले, साखर, नमक आणि चाट मसाला। हे मसाला थंड झालेला आहे। आता हे सारे ड्राय मसाले टाकून घेऊया। ह्याच्यात लिंबूचं सत्व टाकताना कमी प्रमाणात टाका आणि साखर टाकताना तुमच्या आवडीप्रमाणे टाका। आम्ही साखर कमी खातो, त्याच्यामुळे साखरेचा वापर मी कमी करते। हे सारे मसाले बंद चालू करून पिसून घेते। 1 पाकिट मी चिवडा बनवणार आहे, त्याच्यासाठी 3 चम्मच मसाला घेत आहे। तुम्ही 4 चम्मच घेऊ शकता। हे पहा। आता हे दुसऱ्या चिवड्यासाठी ठेवून देणार आहे। हे लाह्या घेतल्यात 1 पाकिट, त्याला चाळून घेणार आहे। व्यवस्थित चाळायचं, म्हणजे खाली काय असलं तर निघते बारीक। त्याचं पावडरही थोडं थोडं निघते खाली, त्याच्यामुळं चाळून घ्यायचं व्यवस्थित। हे लाह्या मी साऱ्या चाळून घेतल्या। आता हे कधी कधी एखादी काळी लाही राहते, ते हे काढून घ्यायचं। चिवड्यासाठी साहित्य काय घेतले: लसूण फोडून घेतलाय आपण, आणि खोबरं बारीक कापले, कढीपत्ता, डाळवा आणि शेंगदाणे 1-1 वाटी घेतले, आणि हे मक्याचा चिवडा आहे। ह्याला मक्याचे पोहेही म्हणतात। आता हे काजू 1 वाटी, हिरवी मिरची, बनवलेला मसाला, लाल तिखट, मोहरी, हळद आणि नमक 2 वेळेस घेतला, त्याच्यामुळं सांभाळून। आता इथं कडकडीत तेल गरम करून मक्याचे पोहे टाकून घेतले। तर कधी मक्याचे पोहे बनवताना कडकडीत तेल गरम पाहिजे। असेच सारे पोहे मी तळून घेते। आता हे काढून घेत आहे। सारे पोहे मी असेच तळून घेते, आणि नंतर गॅस कमी करून नंतर शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाण्याला आपण एकदम गॅस कमी ठेवायचा, आणि हे एकदम तडतड वाजलाले की मगच समजायचं की आपले शेंगदाणे चांगले कडक झालेत। आता हे सारं जेवढं मी इथं तळून घेणार आहे, कमी गॅसवरच। थोडासा गोल्डन कलर झाला खोबऱ्याचा की काढून घ्यायचं। थोडासा कलर नंतरही चेंज होतो ह्याचा। 2 वेळेस मी इथं डाळवं तळून घेणार आहे। चाळणीतही तळू शकता चांगला आपण, पण मी आता हे जार भरलेलं आहे ना, म्हणून मी ह्याच्यातच 2 बॅचमध्ये तळून घेणार आहे। डाळवं पहिलंच चांगलं हे झालेलं राहते, पण आपणाला फक्त थोडंसं कडक करून घ्यायचं आहे। तेला जर डाळवं टाकलं तर काढताना थोडंसं मुश्किल होते, त्याच्यामुळं असंच तळून घ्यायचं। व्यवस्थित तेल काढून घ्यायचं। नंतर मी इथं मनुके टाकले। तर मनुके गोडासाठीही टाकते मी, क्योंकि आम्ही साखर कमी वापरतो ना, त्याच्यामुळे हे गोडासाठी चांगलं आहे। असंच तळून घेतले हे पण। आता इथं काजू टाकून घेऊया। आपल्या आवडीप्रमाणे आपण काही टाकू शकता। चिवड्यात ड्रायफ्रूट, बदाम बी टाकू शकता। कमी जास्त तुम्ही करू शकता ह्याच्यातल्या वस्तू। काय नाही टाकलं तरी चालते, खाली शेंगदाणेही टाकलं, शेंगदाणे, डाळवं, हिरवी मिरची, लसूण, तरी पण चांगला बनतोय चिवडा। 2-4 मिनिट लागलं मला हे लसूण तळायला, क्योंकि छिलक्याच्या आतमध्ये लसूण आहे, त्याच्यामुळे ह्याला कडक करावं लागत। आता इथं मी मिरची तळून घेते। फुल गॅसवर तळायचं आहे आपल्याला मिरची आणि लसूण। मिरचीलाही 2-4 मिनिट लागलं मला व्यवस्थित तळून घेतलंय। ह्याचा कुरकुरीपणा येईपर्यंत कढीपत्ता फुल गॅसवर टाकलाय, पण आता मी गॅस बंद केला आहे। इथं
कढीपत्ता टाकला तेव्हा गॅस चालू होता. तडतड वाजल्याच्या नंतर मी बंद केला आणि गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून घेतलाय. तेल कमी केलंय आता मी. आता फोडणीपुरते तेल ठेवलं इथं आणि मोहरी टाकून घेतली. मोहरी टाकल्याच्या नंतर मी गॅस बंद केलाय. मोहरी तडतड वाजली की गॅस बंद करायचा. थोडा वेळेस मोहरी हलवून घ्यायची. थोडं तेल थंड झाल्याच्या नंतर नमक टाकायचं. नमक नाही, थोडंसं तेल थंड होतंय. त्याच्यानंतर हळदी टाकायची, लाल मिरची टाकायची आणि आपण बनवून घेतलेला मसाला टाकायचा. गॅस चालू असल्यावर बी टाकायचं नाही. जास्त कडकडीत तेल गरम असल्यावरही साऱ्या वस्तू टाकायचं नाही का. फक्त मोहरी तेवढी तडतड द्यायची आणि गॅस बंद करून तेल थंड करून घ्यायचं आणि बाकीचे मसाले टाकायचे. आता इथं सारेही ओतून घेते लह्यावर. व्यवस्थितशीर ह्याला मिक्स करून घ्यायचं चमच्यानं किंवा उलतण्यानं दोन्ही कोणीही असं धरून आपण व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं. नंतर हातानं असं चोळून मसाला लावायचा. नंतर कुठं मसाला एकला राहायला नको आहे, अशी गाठ राहते शेंगदाण्यासारखी, आपणाला समजत नाही. त्याच्यामुळे असं चोळून मसाला लावायचा. आणि इथं आता मी आपण जे बनवून घेतलेल्या लह्या होत्या ना, मक्याचे पोहे, तेही टाकून घेऊया. हे पहा, आमच्याकडं तर टाकतात हे. आम्ही कधी केलं तरी मक्याचे पोहे टाकते, कोणी टाकत नाही. फक्त मक्याच्या पोहेचा चिवडा बनवतात आणि लह्या ते टाकतात. व्यवस्थित ह्याला चम्मचने मिक्स करून घेते. इथं मी आता पिठी साखर घेतली आहे 1 चम्मच. पिठी साखर तुम्ही इथं 2 चम्मच पिठी साखर घेऊ शकता. 1 चम्मच पिठी साखर घेतली मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि प्लेट बनवायचं. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला.